नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे राणी तिथे आलेली असते. आता इकडे आबांच्या पाया वगैरे पडते. आता इकडे त्यावर इकडे ती बोलते की आबा, तुमचा आशीर्वाद होता म्हणून आज मी हे सगळं करू शकले. आणि आता इकडे त्यांचं असं बोलणं चालू असतं. आता इकडे त्यांचं बोलणं तर चालू असतं तितक्यात आता इकडे काकी जी असते आरतीचं ताट घेऊन येते. आता मागून उर्मिला हळूहळू येते आणि एका माणसाला एकदम तिच्या अंगावर ढकलते आणि ते जे तिच्या हातातलं ताट असतं ते त्या बॅनरवर जाऊन पडतं, म्हणजे जे ट्रॅक्टरला लावून असतं त्याला, आणि ते बॅनर अख्खं पेटतं. आता हे बघून इकडे सगळ्यांना धक्का बसतो आणि म्हणून इकडे इंद्रा जो असतो आता इकडे हाताने विजवायचा प्रयत्न करत असतो. त्याला सगळे थांबवण्याचा प्रयत्न करतात. इकडे मालती बोलत असते की इंद्रा दूर हो. आता इकडे आबा बोलतात, अरे तू हाताने काय विजवतोयस, जा पाणी आणा पाणी. इकडे राणी सुद्धा त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण तो इंद्रा कोणाचा ऐकेल कसला, आणि आता इकडे तो ते विझवण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यातच कोणतरी पाणी आणतं आणि आता इकडे इंद्रा त्या पाण्याने ते विझवतो. आता हे सगळं बघून इकडे अजित बोलतो, वा दादा, इतकं सगळं म्हणजे इतक्या पॅनिक वेळेत सुद्धा तू किती शांततेने सगळं काही व्यवस्थित मॅनेज केलं. आता इकडे त्यावर इकडे उर्मिला बोलते, बघितलंस का मालती आई, या राणीला वाचवण्यासाठी इंद्र भाऊजी स्वतःचीही काळजी करत नाहीये. अहो, स्वतःच्या जीवावर खेळून हे सगळं तुम्ही हे करतायत. आता इकडे त्यावर आबा बोलतात, ती त्याची लग्नाची बायको आहे, तो नाही करणार तर दुसरं कोण करणार. आता इकडे त्यावर मालती बोलते, हो तुम्ही तिलाच बोल घाला, त्या इंद्राचं चुकते, तुम्ही त्याला काही बोलू नका. अहो, पण स्वतःच्या जीवावर उठून हे सगळं कशाला करायचं. आणि आता इकडे ती नाही ते बोलत असते. त्यावर आता इकडे मालती बोलते, तसंही ही ब्याज जेव्हापासून याच्या आयुष्यात आली आहे ना, तेव्हापासून हा काही करत सुटलाय, तिच्यासाठी काही करायला तयार आहे. आता इकडे त्यावर इंद्रा बोलतो, आई बस, आता तू जरा जास्तच वियर्ड बोलायला लागलीस. अगं, आजच्या दिवशी तरी शांत बस. आज आपल्यासाठी राणीसाठी किती मोठा दिवस आहे हे तुला माहिती नाही का. आणि आता इकडे तो तिलाच गप्प बसवतो. आता इकडे त्यावर उर्मिला बोलते, हो तुम्ही ना आईलाच गप्प बसवा. अहो, तुम्हाला कसं समजत नाही, तुम्ही स्वतःच्या बायकोसाठी कसं स्वतःच्या आईला असं बोलू शकता, कसं जाब विचारू शकता. त्यावर आता इकडे मालती बोलते, मला ना तुमच्यामध्ये काही इंटरेस्ट नाहीये, तुम्हाला जे करायचं ते करा. तसंही तुम्हाला सवयच आहे या राणीला डोक्यावर मिरवायची. आणि आता इकडे ती आतमध्ये चालली जाते. त्यावर आता इकडे उर्मिला बोलते, खरंच पाहिलंत का विक्रांत, मी आजपर्यंत असा मुलगा कधीच पाहिला नव्हता जो बायकोसाठी स्वतःच्या आईला बोलेल. खरंच मला मालती आईसाठी खूप खराब वाटते. त्यावर तिकडे इकडे राणी बोलते, वा तुम्हाला खरंच उर्मिला ताई खरंच खराब वाटतंय. खरंच मला हे बघून म्हणजे खरंच म्हणजे वाटू नाही शकत मला की तुम्हाला सुद्धा असं काही वाटू शकतं का दुसऱ्यांबद्दल. तुम्हाला सुद्धा मन आहे हे आज मला कळालं. आता इकडे त्यावर ती बोलते, तू तर जास्त बोलूच नको ग. त्यावर आता इकडे राणी बोलते, आता कुठे मी बोलणं चालू केलंय, आता यापुढे मी बोलणार, तुम्ही ऐकायचं. आणि आता इकडे ती विक्रांत समोर येते आणि बोलते, विक्रांत महाडिक, आता तुम्ही दिवस मोजायला चालू करा, कारण आता लवकरच हे जे तुम्ही आमचं घर आणि ही जी फॅक्टरी हडपली आहे ना, ते लवकरच आता मी मिळवणार आहे. आता बघाच मी काय काय करते ते, कारण याच्यासमोर तुमच्यासमोर हुकुमाची राणी नाही तर ॲडव्होकेट राणी इंद्रजित महाडिक उभी असणार आहे. आता असं सगळं बोलून इकडे ती उर्मिलाला आणि या विक्रांतला चांगलंच गप्प बसवते. आता इकडे विक्रांत काही बोलणार तितक्यात आता इकडे इंद्रा तिच्या समोर येतो आणि पेढा त्याला देत असतो आणि बोलत असतो, हे घे विक्रांत, हा पेढा, कारण ना आज आमच्यासाठी खूप मोठा दिवस आहे आणि जे तुला नको व्हायचं तेच आज झालंय, आणि म्हणून हा तुझ्यासाठी पेढा. तसंही आता आमचं सगळं चांगलं चालू आहे म्हटल्यावर आता तुझं तोंड कडूच होणार, म्हणून आताच खाऊन घे. त्यावर तिकडे तो घेत नसतो. तर हे पाहून इकडे इंद्रा त्याच्या तोंडात तो पेढा कोंबतो. आता इकडे उर्मिलाला आणि विक्रांतला दोघांलाही फार राग येतो. पण आता इकडे हे दोघंही आतमध्ये जातात. इकडे मालती जी असते इकडे उर्मिलाच्या रूममध्ये चेक करते ती आहे का म्हणून, आणि आता इकडे ती हे आहे नाही. आता हे पाहून तिकडे ती सगळ्या फाईल्स चेक करत असते, म्हणजेच ते कागदपत्र शोधत असते. आता इकडे ती ड्रॉवरच्या खाली, कपाटाच्या वर सगळीकडे शोधते, पण आता इकडे तिला दिसत नाही आणि एकदम ते जे दार असते एकदम लागतं. आता इकडे तिला वाटतं की उर्मिलाच आली की काय. आता इकडे तिला खूप भीती वाटत असते आणि हळूच ती आता इकडे दार उघडून बघते तर काय, ती आता विचार करते की हवेनी दार लागलं असेल, आणि म्हणून आता इकडे ती विचार करते की आता कोणी यायच्या आधी आपल्याला लवकरात लवकर ते डॉक्युमेंट्स मिळवायला हवं, आणि म्हणून तिकडे ती परत शोधायला लागते. आता इकडे तिला कुठं दिसत नाही. आता हे पाहून इकडे ती विचार करते की विक्रांत असं साधं सुद्धा जागेवर ठेवणार नाही, तो अशा जागी ठेवणार की तो सहज दिसणार नाही, आणि म्हणून आता इकडे ती गादी खाली वगैरे चेक करत असते. आता इकडे
इकडे विक्रांत आणि उर्मिला आतमध्ये जात असतात. इकडे उर्मिला तिथेच थांबते. त्यावर तिकडे तो बोलतो काय झालंय, चल की आतमध्ये रूममध्ये. त्यावर तिकडे ती बोलते नाही, मला नाही यायचं. आणि तू काही करणार आहेस की नाही, पाहिलं नाही आता तू बाहेर त्या राणीने कसा माझा पाणउतारा केला, कसं माझं इन्सल्ट केलं. काहीही झालं तरी लवकरात लवकर मला तिच्या तोंडात म्हणजे तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं पाहिजे, आणि काही झालं तरी त्यांचं तोंड खाली झालेलं पाहिजे मला. आणि माझं इतकं अपमान कशी काय करू शकते ती. आता इकडे ही खूप जोरजोरात बोलत असते. आता इकडे त्यावर विक्रांत जो असतो तिच्यासाठी पाणी घेऊन येतो. आता हे पाहून इकडे ती जोरात ते ग्लास फेकते आणि बोलते की नकोय मला. आणि तुला काय वाटतंय, फक्त तू काही ना काही करणार असं म्हणत राहशील, आणि प्रत्येक वेळेस आपणच का लुजर ठरायचं, आपणच का हरायचं. हे बघ, काही झालं तरी मला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू दिसलेच पाहिजे, येताना तिचा चेहरा उतरलेला दिसलाच पाहिजे. आता इकडे ती खूप जोरजोरात चिडचिड आणि आवाज करत असते. आता हे पाहून इकडे तो बोलतो होणार उर्मिला, तुझ्या मनाचंच होणार. आणि लगेचच तो तिकडे गजाला फोन लावतो. आता इकडे त्यावर तो बोलतो की काही झालं तरी गजा, मधात ती मिरवणूक थांबायलाच पाहिजे. त्यावर तिकडे तो विक्रांत बोलतो काय करशील. त्यावर तो बोलतो की टायर पंक्चर करतो. त्यावर तिकडे तो बोलतो नाही, ते दुसरे टायर बसवतील, असं कर की ते टँक आहे ना तीच खाली कर, उडवून टाकती. आता असं म्हटल्याबरोबर इकडे तो बोलतो हो, आता मी तसंच करतो. इकडे उर्मिला फार खुश होते आणि बोलते की आता बघच कसं त्यांचं तोंड पाडून ते इथे येत आहेत, आणि आता ती राणी बघेल की ही उर्मिला काय काय करू शकते आणि काय काय नाही. आता इकडे हे तर खुशच असतात. आता इकडे राणीची मिरवणूक आता इकडे चांगली चाललेली असते. इकडे आबा सुद्धा तिच्यासोबत पैदल चाललेले असतात. इकडे इंद्रा जो असतो मस्त जोरजोरात बँड वाजवत असतो. इकडे मालती तिचं काम करत असते, ते म्हणजेच डॉक्युमेंट शोधण्याचं. आता इकडे गजा आता इकडे एकदम नाचायला लागतो त्यांच्यासोबत. आता हे पाहून इकडे रतन बोलतो वा गजा, तू कसं काय नाचायला लागलास, अरे ही राणीची मिरवणूक आहे, तुझ्या पोटात दुखलं नाही. त्यावर तिकडे तो बोलतो काय झालंय मग, आपल्या वस्तीची पोरगी आहे ना. आणि आता असं म्हटलं बरोबर इकडे रतन बोलतो हो नाच, फक्त काही किडे नको करू म्हणजे झालं. आता इकडे त्यावर गजा बोलतो हो घे हो समोर. आणि आता इकडे तो बरोबर त्याचं काम साधूनच देतो. म्हणजेच आता इकडे तो धारदार जो सुरा असतो असं काहीतरी साहित्य ते आता इकडे त्या टँकमध्ये घुसवतो, आणि सगळं जे त्यातलं पेट्रोल असतं ते खाली पडत असतं. आता इकडे यांना काही जाणवत नाही, पण आता इकडे थोडा दूर गेल्यावर ते एकदम ट्रॅक्टर थांबतो. आता हे पाहून इकडे आबा बोलतात काय झालंय साहेब. त्यावर आता इकडे ते बोलतो की हे चालूच होत नाहीये. आता इकडे लगेचच आबा इंद्राला बोलवतात. आता इकडे त्यावर तो सुद्धा बोलवतो की काय झालंय. त्यावर आता इकडे तो बोलतो की खरंच माहिती नाही साहेब काय झालंय, तर चालूच होत नाहीये. आता इकडे राणीला टेन्शन आलेलं असतं. पण आता इकडे इंद्रा बोलतो की काही झालं तरी राणीची मिरवणूक थांबायला नको. आता इकडे राणी जी असते ती विचार करते की खरंच इंद्रजित सर किती खुश आहेत माझ्यासाठी. मला वाटलं नव्हतं की असा नवरा मला खरंच भेटेल. मला तर वाटलं होतं की फक्त असं सिनेमामध्ये पिक्चरमध्येच दाखवतात, पण खरंच माझ्यासारखा नवरा सगळ्या मुलींना मिळो, सगळ्यांच्या आयुष्यात असा नवरा येऊ. आणि आता इकडे हा तर भाग इथे संपतो, पण आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे की आता इकडे इंद्रा जो असतो तो बोलतो की काही झालं तर राणीची मिरवणूक मी वस्तीमध्ये नेणारच, आणि ते पण वाजत गाजत. आणि तो आता इकडे तो मोठी रस्सी त्या ट्रॅक्टरला बांधतो आणि तो दोन्ही हाताने तिकडे जोरजोरात खेचत असतो. इकडे गजा तर बोलत असतो की इथपर्यंत मिरवणूक खूप झाली. त्यावर तिकडे इंद्रा बोलतो काय झालं तरी ही मिरवणूक तिथेच थांबणार. तर प्रेक्षकांनो हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.